आजच्या काळात प्रत्येक दुसरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पोटाच्या तक्रारीने त्रासलेली आहे. कधी कॉन्स्टिपेशन, कधी ब्लोटिंग, कधी सतत गॅस आणि दिवसभर एक विचित्र हेवीनेस जाणवतो. पण आपण काय करतो? इग्नोर. आणि इथेच नेमका प्रॉब्लेम सुरू होतो. कारण कॉन्स्टिपेशन हा फक्त पचनक्रियेचा साधा सुधा त्रास नाहीये. हे तुमच्या गट ब्रेन ॲक्सिसचं ब्रेकडाऊन आहे, तुमच्या मेटाबॉलिक सिस्टीमचा सायलेंट कोलॅप्स आणि सगळ्यात मोठा इशारा की तुमचं कोलॉन हेल्दी नाहीये. कोलॉन म्हणजे मोठं आतड. जरा विचार करून बघा, जर तुमचं वॉशरूम रुटीनच तुमचं डेली स्ट्रगल बनलं तर शरीर कसं काम करणार? डिटॉक्स कसं होणार? मूड कसा स्टेबल राहणार? एनर्जी कुठून येणार? द टॉपिक इज मोर सिरियस दॅन यू थिंक, माय फ्रेंड. कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होणे, एक दीर्घकालीन क्रॉनिक सिस्टमिक त्रास आहे, ज्यामुळे लोकांना फक्त शारीरिक नाही तर मानसिक त्रासालाही सामोरं जावं लागतं. विचार करून बघा, 4-5 दिवस तुमचं पोट व्यवस्थित साफ झालेलंच नाहीये. पोट कडक, माइंड फॉगी, प्रत्येक वेळी एका वेगळ्याच हेवीनेसचं प्रेशर, प्रत्येक दुसऱ्या दिवशी गॅस, ब्लोटिंग, लो एनर्जी. एक अशी सायकल जी तुमची बॉडी प्रोडक्टिव्हिटी, मूड, स्किन आणि इवन हॉर्मोनल बॅलन्स पण डिस्टर्ब करते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांना वाटतं की कॉन्स्टिपेशन म्हणजे फक्त रोज टॉयलेटला न जाणं. पण खरं हे नाहीच आहे. जर तुमची संडास कडक असेल, टॉयलेटला जाऊन आल्यानंतरही अर्धवट पोट साफ झाल्यासारखं वाटत असेल, म्हणजेच फिलिंग ऑफ इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन, जर तुम्हाला जोर लावावा लागत असेल किंवा फिंगर प्रेशर वापरायची वेळ येत असेल, तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे. मग तुम्ही रोजच्या रोज टॉयलेटला जात असाल किंवा नाही. कॉन्स्टिपेशन समजून घेण्याआधी हे समजणं गरजेचं आहे की नॉर्मल बावल मूवमेंट म्हणजे नेमकं काय. दररोज बाथरूमला जाणं खरंच गरजेचं आहे का? प्रत्येक 2 दिवसांनी स्टूल पास होणं चुकीचं आहे का? जोपर्यंत आपण या बेसिक गोष्टी क्लिअरली समजून घेत नाही, तोपर्यंत कॉन्स्टिपेशन फक्त एक कन्फ्युजन राहणार आहे. कारण नॉर्मलचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. मेडिकल सायन्सनुसारही हेल्दी बावेल मूवमेंटची रेंज खूप ब्रॉड असते. कोणासाठी रोज एकदा जाणं नॉर्मल असतं, तर कोणाला 48 ते 72 तासांनंतर जाऊन सुद्धा कम्फर्ट फील होतो. ॲज लॉंग ॲज युअर स्टूल इज सॉफ्ट अँड इझी टू पास. संपूर्ण इव्हॅक्युएशन होते आणि तुम्हाला जोर नाही लावावा लागत आहे, म्हणजे तुमचं गट हेल्दी आहे. बावेल हॅबिट्समध्ये थोडं व्हेरिएशन असणं नैसर्गिक आहे. पण जर तुमचा जुना पॅटर्न अचानक डिस्टर्ब झाला, जसं की पहिले दररोज जात होता पण आता 3-4 दिवस काहीच नाही, किंवा दर 2 दिवसांनी जात होता पण 5 दिवस झाले गेला नाहीत, तर हे तुमच्या शरीराचे संकेत आहेत की गोष्टी हळूहळू बिघडतायत. कॉन्स्टिपेशन फक्त टॉयलेटला न जाणं नाही. लोक साधारण असा विचार करतात की जोपर्यंत 4-5 दिवस स्टूल पास करत नाही तोपर्यंत कॉन्स्टिपेशन झालंच नाही. पण कॉन्स्टिपेशन एक फंक्शनल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये तुमचं पोट किंवा आतड्यांचं काम नीट होत नाहीये. यामध्ये काही ठराविक लक्षणं दिसतात, जसं की कडक, कोरडी संडास जी सहजपणे बाहेर पडत नाही, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर सुद्धा पूर्ण पोट साफ झाल्यासारखं वाटत नाही, दररोज टॉयलेटला जाऊन सुद्धा कॉफी, गोळ्या, सिगारेट किंवा तंबाखूशिवाय शौचास होतच नाही. जर यापैकी 2 किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं 3 महिने किंवा त्याहून अधिक काळ टिकून असतील, तर त्याला दीर्घकाळ पोट साफ न होण्याचा त्रास म्हणजेच क्रॉनिक कॉन्स्टिपेशन म्हटलं जातं. हा एक वैद्यकीय निदानाचा भाग आहे, जो मुख्यतः अशाच हिस्ट्रीवर आधारित असतो आणि हेच प्रश्न आम्ही पेशंट्सना विचारतो. आता बघू कॉन्स्टिपेशन होण्यामागची 3 महत्त्वाची आणि लपलेली वैद्यकीय कारणं. टॉप 3 हिडन मेडिकल कॉजेस ऑफ कॉन्स्टिपेशन. जर तुम्ही तुमच्या आहारात सुधारणा केली, पाणी वाढवलं, फायबर घ्यायला सुरुवात केली, पण तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन बरं होत नसेल, तर तुम्हाला या 3 मेडिकल कंडिशन्सवर लक्ष देणं गरजेचं आहे. नंबर 1, गट ब्रेन ॲक्सिस डिस्फंक्शन किंवा न्यूरोलॉजिकल स्लोडाऊन. तुमचं गट एक न्यूरल ऑर्गन आहे, जे सतत तुमच्या मेंदूसोबत सिग्नल्स एक्सचेंज करत असतं.
याच पाथवेला गट ब्रेन ॲक्सेस म्हणतात. जेव्हा हे कनेक्शन स्लो डाऊन होतं किंवा तुटतं तेव्हा तुमच्या आतड्यांची हालचाल, ज्याला कोलॉनिक मोटिलिटी म्हणतात, ती संथ होते. काही ठराविक न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये कॉन्स्टिपेशन खूप कॉमन असतं, जसं की डायबिटीस. वाढलेली साखर गट नर्व्स खराब करते. पार्किन्सन्स डिसीज, नर्वस सिस्टम स्लो डाऊन झाल्यामुळे कोलॉनिक सिग्नल्स प्रभावित होतात. क्रॉनिक स्ट्रेस, डिप्रेशन, जे थेट गट रिदम स्लो करतात. अशा केसेसमध्ये फक्त आहारात केलेली सुधारणा पुरेशी मदत नाही करू शकत. यामध्ये गरज असते नर्व सपोर्ट थेरपी, गट ट्रेनिंग आणि योग्य औषधांची. नंबर 2, मेडिकेशन इंड्युस्ड कॉन्स्टिपेशन. काही जण स्वतःच घरच्या घरी कॉन्स्टिपेशनवरचे उपचार शोधून काढतात, पण त्यांचा प्रॉब्लेम ते घेत असलेल्या औषधांमुळे पण होऊ शकतो. कॉन्स्टिपेशन इंड्युसिंग मेडिसिन्समध्ये सगळ्यात कॉमन आहे ओरल आयर्न सप्लिमेंट्स, जे लोक अनिमियासाठी घेतात. अँटासिड्स विथ कॅल्शियम और ॲल्युमिनियम, पेन किलर्स स्पेशली ओपिओइड्स, स्लीपिंग पिल्स अँड अँटी एन्झायटी मेडिकेशन्स, जे ब्रेन गट सिग्नलिंग संथ करतात. काही अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन्स जसं की विरापामिल, निफिडिपिन आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, हे ब्लड प्रेशर मेडिसिन्स बावलटोन कमी करतात. आणि खूप वेळा असं पण होतं की काही पेशंट्स कॉन्स्टिपेशनसाठी काही औषधं घेत असतात आणि तीच औषधं उलट परिणाम दाखवत प्रॉब्लेम वाढवत असतात. जर तुम्ही कोणत्या औषधांवर असाल आणि क्रॉनिक कॉन्स्टिपेशन होत असेल तर तुमच्या डॉक्टरांना नक्की भेटा. नंबर 3, ऑब्स्ट्रक्टिव्ह कॉन्स्टिपेशन. मोठ्या आतड्याच्या आत होणारं फिजिकल ब्लॉकेज हे कॉन्स्टिपेशनचं एक गंभीर पण सायलेंट कारण असू शकतं. प्री कॅन्सरस कोलॉन पॉलिप्स किंवा ट्यूमर ग्रोथ्स आतड्यांच्या आत अडथळा निर्माण करू शकतात. अशा वेळी शौचास होते, पण खूप पातळ स्ट्रिप्स. असं जाणवतं की मध्ये काहीतरी अडथळा आहे. कधी कधी ब्लड स्पॉट्स तर कधी फ्रँक ब्लड दिसतं. आणि कॉन्स्टिपेशन सोबतच अचानक अनइंटेन्शनल वजन सुद्धा कमी होतं. अशी लक्षणं कधीच दुर्लक्षित नाही करायची. 45 वर्षांनंतर प्रत्येक ॲडल्टने स्क्रीनिंग कोलॉनोस्कोपी करून घ्यायची, स्पेशली जर फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोलॉन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्याचा कॅन्सर, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा लॉंग टर्म गट सिम्पटम्स असतील. नॅचरल फूड्स दॅट हील कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशनचं सगळ्यात सस्टेनेबल सोल्युशन मेडिसिन्स नाही तर डाएट आहे. फायबर, हायड्रेशन आणि गट फ्रेंडली फूड कॉन्स्टिपेशनसाठी नॅचरल थेरपीसारखं काम करतात. पण हे योग्य पद्धतीने वापरणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ब्लोटिंग, गॅस आणि जास्त अस्वस्थता सुद्धा होऊ शकते. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाएटरी फायबर. मार्केट्स ओव्हरफ्लोईंग विथ प्रोसेस्ड फूड्स. लोकांचा डेली फायबर इनटेक ॲव्हरेज 10 ते 12% कमी झालाय. ॲडल्ट फिमेल्स आणि मेल्सने दररोज साधारण 25 ते 35 ग्रॅम फायबर घेणं आवश्यक आहे. फायबरचे 2 प्रकार असतात. नंबर 1, सॉल्युबल फायबर, जे पाणी धरून ठेवतात आणि स्टूल्स सॉफ्ट करतात. नंबर 2, इनसॉल्युबल फायबर, जे स्टूल्सला बल्क देतात आणि कोलॉन मूवमेंट स्टिम्युलेट करतात. हे दोन्ही योग्य प्रमाणात आहारात समाविष्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. टॉप 3 कॉन्स्टिपेशन हिलिंग फ्रूट्स. हे सायंटिफिकली प्रूव्हन फ्रूट्स आहेत. यामध्ये येतात किवी. प्रत्येक मीडियम किवीमध्ये साधारण 4 ग्रॅम फायबर असतं. यामध्ये एक एन्झाईम असतं ज्याला ॲक्टिनिडिन म्हणतात, जे कोलॉनिक मोटिलिटी वाढवतं, ते प्रेझेंट असतं. हे स्टूल्स सॉफ्ट बनवण्यासोबतच ब्लोटिंग सुद्धा कमी करतं. म्हणूनच इरिटेबल बावल सिंड्रोम किंवा IBSच्या पेशंटसाठी सुद्धा सेफ आहे. किवी एक जेंटल पण इफेक्टिव्ह लॅक्सेटिव्ह फ्रूट आहे. रोज नाश्त्यानंतर 1 किवी खाणं सुरू करा. पेरू, स्वस्त फळ. 100 ग्रॅम पेरूमध्ये 5 ग्रॅम फायबर असतं आणि लाल पेरूमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. पेरू एक प्रीबायोटिक सुद्धा आहे. हे गुड गट बॅक्टेरियाजला फीड करतात. लो ग्लायसेमिक इंडेक्समुळे डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा सेफ आहे. 1 पेरू दुपारनंतर स्नॅक्समध्ये घेणं खूप इफेक्टिव्ह आहे. अवकाडो. एका मीडियम अवकाडोमध्ये साधारण 10 ग्रॅम फायबर असतं
avocado is rich in healthy mono unsaturated fats जे गट लायनिंग नरिश करतात आणि avocado is a good source of vitamin K, E and potassium. कॉस्ट थोडी जास्त आहे, पण जर हे तुम्ही अफोर्ड करत असाल तर हाफ avocado ब्रेकफास्टमध्ये गटसाठी डीप नरिशमेंटचं काम करतं. नंबर 3, रॉ ब्रॅन, धान्याचा कोंडा. रॉ ब्रॅन इज अ प्युअर इन्सॉल्युबल फायबर. जर तुम्हाला डाएटमधून रिक्वायर्ड फायबर मिळवणं कठीण वाटत असेल तर हे एक नॅचरल सप्लिमेंट सारखं काम करतं. रॉ ब्रॅन 2 ते 4 चमचे दररोज प्रत्येक स्कूप सोबत 1 ग्लास पाणी पिणं खूप खूप गरजेचं आहे डायजेस्टिव्ह सिस्टमला शॉक पासून वाचवण्यासाठी. हळूहळू शरीराला याची ओळख करून द्या. नंबर 4, हायड्रेशन. फायबर तेव्हाच काम करेल जेव्हा त्याला योग्य प्रमाणात पाणी मिळतं. पाण्याशिवाय फायबर सिमेंट बनतं, स्टूल अजून जास्त ड्राय आणि चिकट बनते, बाहेर काढणं कठीण होऊन जातं, जास्त जोर लावावा लागतो. कमीत कमी 8 ग्लास पाणी इव्हनली स्पेस अराउंड द डे हे तुमचं गट 24 तास मॉइश्चराइज ठेवतं. इंडियन गट फ्रेंडली फूड्स. असे कोणते अन्न पदार्थ आहेत जे तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत? दही. दही एक नॅचरल प्रोबायोटिक आहे. फर्मेंटेड राईस किंवा कांजी हे तुमच्या गुड गट बॅक्टेरियाजला बूस्ट करतात. ताक, जिरे, हिंग हे ब्लोटिंगमध्ये आरामदायक आणि स्मूथ मोशन पास करण्यासाठी सपोर्ट करतं. भिजवलेले काळे मनुके एक जेंटल नॅचरल लॅक्सेटिव्ह आहे. लाईफस्टाईल मिस्टेक्स दॅट वर्सन कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर सुद्धा आहे. अशा काही जीवनशैली संबंधित चुका आहेत ज्या कॉन्स्टिपेशन वाढवतात. प्रत्येक पेशंट सांगतो, डॉक्टर डाएट तर सुधारलं, पाणी पण वाढवलं, पण तरी सुद्धा टॉयलेटमध्ये आराम नाही. तेव्हा मी त्यांना एकच प्रश्न विचारते, तुमची जीवनशैली नेमकी कशी आहे? टॉयलेटमध्ये तुम्ही फोन घेऊन जाता का? कारण आजकालच्या कॉन्स्टिपेशनच्या बऱ्याच केसेसमध्ये फक्त डाएट नाही तर आपली रोजची दिनचर्या आणि सवयीही कारणीभूत असतात. सगळ्यात पहिलं, टॉयलेटमध्ये फोन किंवा डिस्ट्रॅक्शन घेऊन जाणं ही सगळ्यात कॉमन आणि डॅमेजिंग सवय आहे. कॉर्पोरेट लाईफमध्ये अजूनच कॉमन होत चालली आहे. जेव्हा तुम्ही वॉशरूममध्ये फोन, न्यूजपेपर किंवा कोणतंही डिस्ट्रॅक्शन घेऊन जाता तेव्हा तुमचं लक्ष डेफिकेशन प्रोसेसवरून हटतं. गट मूव्हमेंट ही एक न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन प्रोसेस असते. मेंदूतून सिग्नल्स येतात, मोठं आतडं कॉन्ट्रॅक्ट होतं, रेक्टल मसल्स रिलॅक्स्ड होतात आणि संपूर्ण इव्हॅक्युएशन होतं. पण चुकीचं टॉयलेट पोस्चर किंवा वेस्टर्न टॉयलेट वापरण्याची चुकीची पद्धत सुद्धा बावेल मुवमेंटवर थेट परिणाम करू शकते. ट्रेडिशनल इंडियन स्क्वॉट टॉयलेट बावेल अँगल नॅचरली ओपन करतात, पण मॉडर्न वेस्टर्न स्टाईल कमोडवर आपण 90 डिग्रीमध्ये बसतो, ज्यामुळे रेक्टल कॅनल किंक होते आणि स्ट्रेन जास्त पडतो. हे सॉल्व्ह करण्यासाठी कमोड समोर एक लहानसा स्टूल किंवा फूट रेस्ट ठेवा. पाय 6 ते 8 इंच वर लिफ्ट करा, यामुळे अँगल स्ट्रेटन होतो, रेक्टम सरळ राहतं आणि स्टूल इझिली इव्हॅक्युएट होते. सिम्पल चेंज बट पॉवरफुल रिझल्ट. इग्नोरिंग द नॅचरल अर्ज. लोक अनेकदा बिझी शेड्यूलमुळे किंवा पब्लिक टॉयलेट टाळण्यासाठी पूपिंग अर्ज सप्रेस करतात. पण शरीराचा गट रिदम सर्केडियन क्लॉक सोबत लिंक असतो. विशेषतः सकाळच्या वेळेत आणि खाण्यापिण्यानंतर जर तुम्ही वारंवार अर्ज इग्नोर करता तेव्हा रेक्टम सेन्सिटिव्हिटी कमी होते, स्टूल ड्राय व्हायला लागतात आणि क्रॉनिक रिटेन्शनची सवय लागते. सेडियंटरी लाईफस्टाईल. जर तुमचं काम जास्त बैठक असलेलं आहे आणि दिवसभर तुमची जास्त फिजिकल मूवमेंट होत नसेल तर नॅचरल कोलॉन मोटिलिटी हळूहळू कमी होते. म्हणून प्रत्येक जेवणानंतर 10-15 मिनिट चाला, प्रत्येक तासानंतर 2-3 मिनिटांसाठी उभं राहून स्ट्रेचिंग करा आणि जर शक्य असेल तर दिवसभरातून 20-30 मिनिट ब्रिस्क वॉक किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. व्यायामामुळे डिरेक्टली शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार होतात, जे मोठ्या आतड्यांसाठी इंधनासारखं काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं शॉर्ट चेन फॅटी ॲसिड आहे ब्युटायरेट.
आता बोलूया इन्स्टंट रिलीफ मेथड्स दॅट आर बॅक्ड बाय सायन्स. कॉन्स्टिपेशन जर जास्त त्रासदायक असेल किंवा कधी कधी अचानक झालं तर तुम्हाला काही क्विक, सेफ आणि सायन्स बॅक्ड हॅक्सची गरज लागते. या रेमेडीज इमर्जन्सी लॅक्सेटिव्ह नाही आहेत, पण असे सपोर्टिव्ह मेजर्स आहेत जे गट जेंटली स्टिम्युलेट करतात आणि ब्रेन गट कोऑर्डिनेशन तात्पुरतं बूस्ट करतात. लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल. सकाळी अनुषापोटी 1 चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, अर्धा लिंबू आणि 1 कप कोमट पाणी हे कॉम्बिनेशन लिव्हरसाठी डिटॉक्स सिग्नल देतात. स्मॉल इंटेस्टाईन ल्युब्रिकेटेड बनतात, बाईल फ्लो स्टिम्युलेट होतो, जे फॅट ब्रेकडाऊनमध्ये तुमची मदत करतं. उठल्यानंतर अनुषापोटी एकदा घ्या आणि 15-20 मिनिटांनंतरच दुसरं काहीही खा. यामुळे स्टूल कन्सिस्टन्सी सॉफ्ट राहते आणि मोशन इनिशिएट करण्यासाठी मदत मिळते. सोक्ड प्रून्स ऑर रेझिन्स. भिजवलेले काळे मनुके आणि सुकवलेले आलूबुखार. प्रून्स आणि किशमिश म्हणजेच मनुका दोन्हीमध्ये नॅचरल शुगर अल्कोहोल असतं, ज्याला सॉर्बिटॉल म्हणतात. हे आतड्यांमध्ये पाणी खेचतं आणि संडास सॉफ्ट करतं. हे वापरायचं कसं? 4 ते 5 प्रून्स किंवा 1 चमचा किशमिश रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवायचे, सकाळी अनुषापोटी खायचे. या कॉम्बिनेशनचा इफेक्ट माइल्ड असतो पण हायली इफेक्टिव्ह असतो, मुख्यतः वयोवृद्ध लोकांमध्ये किंवा इरिटेबल बावल सिंड्रोम किंवा IBS पेशंट्समध्ये. ॲब्डॉमिनल मसाज इन क्लॉकवाईज मोशन. आपलं मोठं आतडं पोटाभोवती एका सर्क्युलर आर्कमध्ये असतं. जर तुम्ही हा आर्क फॉलो करून क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मसाज केला, बेंबीच्या दोन्ही बाजूंनी हलक्या दाबाने वॉर्म हँड्सने दररोज 5 ते 10 मिनिट, विशेषतः सकाळच्या वेळी, तर ते कोलॉनिक मोटिलिटीला मेकॅनिकली स्टिम्युलेट करण्यास मदत करू शकतं. आणि मसाज करताना जर तुम्ही स्क्वॉटिंग पोझिशन किंवा मलासनात बसलात तर प्रेशर आणि अँगल दोन्ही गट फ्रेंडली होतं. ब्लॅक कॉफी बट ओनली ॲज अ ओकेजनल ट्रिगर. कॉफीमध्ये काही नैसर्गिक कंपाऊंड्स असतात जे पोटाची मोटिलिटी आणि कोलॉन कॉन्ट्रॅक्शन्स वाढवतात, पण कॉफीचे दोन्ही परिणाम असू शकतात. काही लोकांमध्ये ती मोशन इनिशिएट करण्यात मदत करते, तर जास्त प्रमाणात घेतल्यास गट डिहायड्रेशन आणि डिपेंडन्सी वाढू शकते. सकाळी उपाशी पोटी 1 कप ब्लॅक कॉफी घेतल्याने मोशन सहज होऊ शकते, पण ही सवय रोजची बनवू नका. आठवड्यातून 2-3 वेळांपेक्षा जास्त याचा उपयोग करू नका. वॉर्म वॉटर प्रोटोकॉल म्हणजेच कोमट पाणी. कसं वापरायचं? सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी साधं किंवा बडीशेप जिरे घालून घेतल्यास पोटाच्या लायनिंगचं ॲक्टिव्हेशन होतं आणि गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स नॅचरली स्टिम्युलेट होतो. जेवणानंतर सुद्धा 1 ग्लास पाणी गट मूव्हमेंटला सपोर्ट करतं. फर्मेंटेड प्रोबायोटिक्स. नॅचरल, नॉट पॅकेज्ड. पॅकेज्ड अजिबात नाही घ्यायचे. प्रोबायोटिक्स गट मायक्रोबायोमला रिबॅलन्स करण्याचं काम करतात, विशेषतः कॉन्स्टिपेशनचं कारण बॅड बॅक्टेरिया किंवा अँटीबायोटिक्सचा अतिवापर असेल तर. पॅकेज प्रोबायोटिक कॅप्सूल्स ऐवजी घरी बनवलेलं दही, ताक, जिरे, सेंधव मीठ, कांजी म्हणजेच फर्मेंटेड कॅरेट ड्रिंक्स, घरी बनवलेलं इडली डोसा पीठ हे सगळं वापरा. हे पदार्थ पोटात गुड बॅक्टेरियाज वाढवतात, जे लॉंग टर्म बावेल रेग्युलेशनसाठी मदत करतात. होमिओपॅथिक ट्रीटमेंट. बायो कॉम्बिनेशन नंबर 4. कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशन ट्रीट करण्यासाठी 12 क्षारांचं अत्यंत उपयुक्त औषध. हे दीर्घकाळ वापरासाठी तुलनेनं सुरक्षित आणि प्रभावी औषध आहे. ड्राय, हार्ड, डार्क स्टूल्स, शौचास त्रास होणं, अनियमित वेळापत्रक, इररेग्युलर बावेल मूव्हमेंट, पेनफुल इव्हॅक्युएशन, सोबतच तोंडाची दुर्गंधी, जिभेवर पांढरा थर, एनल इरिटेशन, जळजळ, ऑल्टरनेट डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन या सगळ्या तक्रारींसाठी वापरता येतं. ॲडल्ट डोस 4 गोळ्या दिवसातून 3 ते 4 वेळा. चिल्ड्रन 2 गोळ्या दिवसातून 3 ते 4 वेळा. डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्कीच घेऊ शकता. कॉन्स्टिनेल ड्रॉप्स. कॉन्स्टिनेल ड्रॉप्स हे अक्यूट आणि क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, ॲब्डॉमिनल डिस्कम्फर्ट, इररेग्युलर बावल मूव्हमेंट, हार्ड स्टूल्स, ब्लोटिंग
आणि वीक डायजेशनमध्ये उपयोगी येणारं प्रभावी होमिओपॅथिक पेटंट आहे. हे आतड्यांची हालचाल सुधारण्यास मदत करतात आणि ट्रॅव्हलर्स कॉन्स्टिपेशनमध्येही उपयोगी ठरू शकतात. कॉन्स्टिपेशनमुळे होणाऱ्या पाईल्स आणि फिशरच्या सिम्पटम्समध्येही आराम मिळवण्यास मदत होते. ॲडल्ट डोस 10 ते 15 थेंब पाव कप पाण्यातून दिवसातून 3 वेळा. चिल्ड्रन 8 ते 10 थेंब पाव कप पाण्यातून दिवसातून 3 वेळा. सायन्स व्हेन यू मस्ट सी अ डॉक्टर. हे खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक कॉन्स्टिपेशन म्हणजे एक वेट अँड वॉच प्रॉब्लेम समजतात, पण काही सिग्नल्स सिरियस असतात आणि ते दुर्लक्षित करणं आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. कॉन्स्टिपेशन कधी-कधी दुसऱ्या कोणत्याही मोठ्या आजाराचा सिम्पटम पण असू शकतो. जर या वॉर्निंग साइन्स तुम्हाला दिसत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. नंबर 1, ब्लड इन स्टूल. संडासमध्ये जर ब्राईट रेड ब्लड असेल तर ते फ्रेश ब्लीडिंग असतं. जर संडासचा रंग काळपट, केसांसारखा किंवा डांबरासारखा काळपट असेल तर याचा अर्थ आहे इंटरनल ब्लीडिंग. याचं कारण फक्त पाईल्स होऊ शकत नाही. त्यामुळे इथे डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. याचं कारण एनल फिशर, हिमोरॉइड्स, अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा अर्ली स्टेज कोलॉन कॅन्सर असू शकतं. नोट दॅट ब्लॅक स्टिकी स्टूल, ज्याला मलिना म्हणतात, अप्पर जीआय ब्लीडिंगचा इंडिकेटर असू शकतो आणि ते हलक्यात घेणं लाईफ थ्रेटनिंग होऊ शकतं. दुसरा रेड फ्लॅग, अनइंटेन्शनल वेट लॉस. जर डाएट आणि व्यायामात कोणताही बदल न करता अचानक वजन कमी होत असेल आणि कॉन्स्टिपेशन सुद्धा असेल तर हे गट इन्फ्लमेशन किंवा कोलॉन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. हेल्दी गट कधीही शरीराला स्टार्विंग मोडमध्ये नाही टाकत. वेट लॉस विदाउट ट्राईंग इज नेवर रँडम. इट शुड ऑलवेज बी इन्व्हेस्टिगेटेड. इट इज रेड फ्लॅग साइन. नंबर 3, फॅमिली हिस्ट्री ऑफ कोलॉन कॅन्सर. जवळच्या नातलगांपैकी कोणाला जर जीआय डिसीज किंवा कोलॉनिक पॉलिप्स, कोलॉन कॅन्सरची हिस्ट्री असेल तर तुम्हाला अर्ली स्क्रीनिंग कोलॉनोस्कोपी करून घेणं गरजेचं असतं. लक्षणं असो किंवा नसो, या गोष्टीकडे लाईटली बघणं इन फ्युचर रिस्क वाढवू शकतं. नंबर 4, लॉंग टर्म लॅक्सेटिव्ह डिपेंडन्स. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनसाठी दररोज गोळी घ्यावीच लागत असेल, कॉफी, त्रिफळा, हर्बल पावडर शिवाय संडास होतच नाही, हा एक रेड फ्लॅग आहे. याचा अर्थ आहे तुमचं गट ट्रेनिंग ब्रेक झालंय आणि याचा लॉंग टर्म इफेक्ट कोलॉनिक मोटिलिटीवर येतो. ही स्टेज कॉन्स्टिपेशनची नसून गट फटिगची असते. हे ट्रीट करण्यासाठी व्यवस्थित डायग्नोसिस आणि प्लॅन बनवावा लागतो. व्हिडिओच्या शेवटी एकच गोष्ट सांगेन, कॉन्स्टिपेशन कायमस्वरूपी असणारा आजार नाही. हा एक सिम्पटम आहे. तुमचं गट एक इंटेलिजंट इकोसिस्टम आहे. हा एक सेल्फ हिलिंग रिस्पॉन्सिव्ह ऑर्गन आहे, पण त्याला सिग्नल्स मिळतात तुमच्या लाईफस्टाईलकडून. गोळ्या, लॅक्सेटिव्ह, पावडर्स, कॉफी यांच्या पुढे जाऊन विचार करा, कारण हे लॉंग टर्म सोल्युशन नाहीये. या सगळ्याने नॅचरल गट मोटिलिटी हळूहळू कमी होते. तुमचं गट परत हेल्दी बनू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. तुमचं शेड्यूल योग्य करावं लागेल, फायबर हळूहळू वाढवावंच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या बॉडी सिग्नल्सला सिरियसली घ्यावंच लागेल. धन्यवाद.